माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माझी आई माता रमाई यांना जर कुणी बोलत असेल तर मग लहान भाऊ असू मोठा भाऊ असू त्याला आडवं केल्याशिवाय राहणार. माझं म्हणणं एवढंच आहे की लहान भावासारखं करा. माय बापावर जर कुणी बोलत असेल तर ती ऐकून घ्यायचा बौद्ध समाज नाही. बरंच ऐकून घेतलं. कोणीतरी प्राध्यापक आहे सुकुमार कांबळे सांगत होता बौद्धांनी देव नदीत वाहते टाकले आणि मांगाने देव आणून घरात ठेवले आणि आता तेच देवाची रिपीट गाथा सांगत फिरलेत आपले सुकुमार कांबळे साहेब. मी त्यांचे विचार मला खूप चांगले वाटायचे. भगवान गौतम बुद्धांचा विचार तर खूप चांगला सांगायचे. अजिंक्य चांदणे सुद्धा चांगलं सांगायचे. पण मला वाटतं की येड्याच्या बाजारात पेड्याचा पाऊस, येड्याला पेढे काय कळा आणि चुकून म्हणतो आहे अशी कथा दोघाची झाली. अण्णाभाऊ साठेंचा आम्ही आदर करतो. मातंग समाजाचा सुद्धा माझे भरपूर सहकारी मातंग आहेत. आता या मोर्चाच्या नियोजनामध्ये संदेश अण्णा शिंदे म्हणून युवक आहे, मातंग युवक आहे, तो सुद्धा उपवर्गीकरणाच्या विरोधी लढ्यामध्ये सगळ्यात पुढे. सचिन साठेंना सुद्धा सांगणार बाबा महाराजांना डायरेक्ट अंगावर घेऊ नका, तुम्हाला परवडणारे नाही. तुम्ही अण्णाभाऊ साठेचे खरे वंशज असतो तर आम्हाला काही वाटलं नसतं. तुम्ही त्यांच्या भावाचे ना. तो खरे वंशज कोण असते तर आनंदराज आंबेडकर साहेब बघा तुम्ही. म्हणून सर्व माझ्या मातंग बांधवांना कळकळीची विनंती आहे, ट्रोल करताना सुद्धा थोडं विचारपूर्वक करा की आपण आपलं राहणं खाणं पिणं वागणं एकसारखं आहे. त्यामुळं वस्त्या सुद्धा आजूबाजूला आहे. थोडं विचारपूर्वक बोला. उगं काहीतरी आडाणी नेता व्हायचं म्हणून तसं काहीतरी बोलून मोठं होतं अशातला भाग नाही. तुम्हा सर्वांना माझी या मोर्चाच्या निमित्तानं विनंती आहे की वर्गीकरण तर तुमच्या बापाचा बाप प्याला तर लागू होत नाही. फक्त माझी विनंती एवढीच आहे की बाबा सगळं सरळ चालू आहे. आपला लढा हा राज्य शासनाच्या विरोधातला लढा आहे. आपण सर्वजण मिळून राज्य शासनाच्या विरोधातच लढू. फक्त एकमेकात लढल्यावर तुम्हाला परवडणार नाही हीच तुम्हाला विनंती करा या ठिकाणी आलोय. जाता जाता एवढंच सांगेन, सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आप संघर्ष करो, मनुवाद को पे हल्ला बोल.